विठ्ठला
विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता हो 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 विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. निष्काम निराळा गोपीला विला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः. प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत विठला विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग सेवेसाठी या ठिकाणी घेतला विठला अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मला ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते हरिभक्त पारायण आदरणीय जगनदादा शिरमळी यांच्या माध्यमातून यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुमच्या सगळ्याचं दर्शन या ठिकाणी मला झालं. आज खऱ्या अर्थाने काल्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. समाप्ती, समारोह, सांगता. आज खऱ्या अर्थाने कितीही दिवसाचा सोहळा आपल्या वारकरी सांप्रदायिक सोहळा असला, 7 दिवसाचा असो अथवा महिन्याचा असो, कितीही दिवसाचा असला तरी कोणत्याही वारकरी सांप्रदायिक सोहळ्याची समाप्ती सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठला काला केवळ दही आणि लाही एवढ्यापुरता संकुचित समजू नका. काला हाच समन्वय आहे. सर्वांना एका व्यासपीठावरती बोलवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणजे काला हाच काय समन्वय आहे. काला हा समतेचा आहे. समतेचा रंग पांढरा आहे, तसा काल्याचाही रंग पांढरा आहे. दही आणि लाही हे पांढऱ्या रंगाचे, लक्षात घ्या. म्हणून पांढरा जो रंग आहे तो समतेचा आहे. आमच्या माऊलींनी या समतेचं वर्णन पहिल्याच अध्यायामध्ये केलेलं आहे. गणेशाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्या जय जय समेंद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू. पुढच्या ओव्या वाचा. समता हा शुभ्र वर्णू, हे माऊलींचे शब्द आहेत. समता हा शुभ्र वर्णू याचा अर्थच असा आहे की समतेचा रंग पांढरा आहे. म्हणून काला हा समतेचा आहे. सर्वांना एका व्यासपीठावरती स्वीकारणारा संप्रदाय, याचंच नाव काल आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. करावा विचार, करावा विचार, यारे लहान थोर, याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा
वेदशास्त्रे किंवा महाराज सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदाभेद, भेदाभेद म्हणजे भेद अमंगळ का अभेद अमंगळ. इथं जास्त व्याकरणी डोकं नाही चालवायचं बरं का, कारण भेदाभेदचा पदच्छेद काय होतो, भेद आणि अभेद आहे की नाही. मग अमंगळ काय, भेद का अभेद. बघा तुम्ही, भेदाभेदचा संधी विग्रह केल्यानंतर भेद आणि अभेद झालं आणि दोन्हींचा मिळून संधी काय होतो, भेदाभेद. पण भेदाभेदचा अर्थ इथं भेदच घ्यायचा. तुमच्या भाषेत तुम्हाला सांगू का, एक जण पळतच आलं म्हटलं अरे मारामारी चालली, मारामारी. मग इथं व्याकरणी अर्थ घ्यायचा का, मारी चालली ना मारी चालली. असं आपण म्हणू शकतो का रे तिथं मारी चालली म्हणजे मारणंही चाललंय आणि न मारणंही चाललंय, असं आपण म्हणू शकत नाही. मारामारीचा अर्थ इथं काय घ्यायचा, मारणंच घ्यायचा. तसं भेदाभेदचा अर्थ काय होतो, भेदच. म्हणून अमंगळ भेद आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना एकत्रित करायचं आणि हा काला आपण करायचा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की काला हा समतेचा आहे. विठ्ठल विठ्ठल एका ठिकाणी चोखोबर आहे, भांडतायत देवाला. काय म्हणतायत, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. ऐक नाही. तसं शेख मोहम्मद म्हणतायत मी स्वतः मुस्लिम आहे तरी पण माझ्या हृदयामध्ये गोविंद भगवान आहे, नाही का. शेख मोहम्मद खाविंद हृदयी गोविंद, लक्षात घ्या. आणि म्हणून काला हा समतेचा आहे आणि समतेचा रंग पांढरा आहे. इथून आपलं वाढत गेलं बरं का. समतेचा रंग कसा आहे, पांढरा आहे. समता हा शुभ्र वर्णो, तसा काल्याचाही रंग पांढरा आहे. दही आणि लाही, दही एक आहे, लाह्या अनेक आहेत. तसं जीव अनेक आहेत, ब्रह्म एकच आहे. लाह्या अनेक आहेत, दही एकच आहे. अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य आहे, तसं अनेक लाह्यांचं एका दह्याशी ऐक्य आहे. असा जीव ब्रह्म एकेकाला आहे आणि विकाररहित अंतकरण हे बाळवंट आहे. विठ्ठल प्रत्येक समाजामध्ये संत आहे. असा एकही समाज नाही की त्याच्यामध्ये संत नाही आणि असा एकही संत नाही की त्या संतांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. बघा, प्रत्येक समाजामध्ये संत आहे. एके ठिकाणी महाराज सांगतात ना, बरे देवा कुणबी केलो, आणलाच कुणबी तिथं, आहे की नाही. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. नरहरी सोनार, देवा तुझा मी आणलाच तिथं सोनार. तुझे नामाचा व्यवहार. किंवा आमचे गोरोबा काका, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. किंवा नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या, मन मेरा सुई तन मेरा धागा, केशवजी के चरण पर नामा शिंपी लागा. म्हणजे आणलंच तिथं शिंपी. किंवा आमच्या सावता महाराज बघा, आमची माळियाची जात शेत लावू बागायत. म्हणून असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संत नाही आणि असा एकही संत नाही की त्या संतांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. लक्षात घ्या. महान आहे आत्मा ज्याचा, असा जो तो त्याला म्हणायचं महात्मा. महान आत्मा यस्य सहा. बरं का, एवढं लक्षात घ्या. प्रत्येक समाजामध्ये जरी संत असला तरी संत तो त्या समाजापुरता नसतो. धनगर जातीमध्ये मामांचा जन्म झाला म्हणजे मामा फक्त त्याच जातीपुरते आहेत का, नाही. मामांचा जन्म हा संपूर्ण समाजासाठी. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून संत हा समाजापुरता नाही. नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं, अवघाची तालुका सुखाचा करीन आणि उपवाशी मारीन बहुतालचे. अवघाची तालुका नाही, अवघाची जिल्हा नाही, तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक.
आणि म्हणून याला म्हणायचं महात्मा. विठाला संत हे सर्वज्ञ, त्रिकालज्ञ म्हणा. 4 प्रकारचे वर्ग आहेत: अज्ञ, अल्पज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ. कशातलंच काहीच कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञ. थोडं थोडं सगळ्या विषयातलं कळतं त्याला म्हणायचं अल्पज्ञ. एकाच विषयातलं संपूर्ण कळतं त्याला म्हणायचं तज्ञ. आणि सगळ्या विषयातलं सगळंच कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. आणि असे सर्वज्ञ कोण आहेत तर ते फक्त संत आहेत. कशातलंच काहीच कळत नाही. आपण आपल्याला आज्ञ म्हणलो तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला संसार पण कळत नाही नीट आणि परमार्थही कळत नाही. आपल्याला संसारही व्यवस्थित करता येत नाही, परमार्थही व्यवस्थित करता येत नाही. काय सत्य आहे काय खोटं आहे हेच आपल्याला कळत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिवीण. माऊली म्हणतात हा संसार खोटा आहे तरी पण तो आपल्याला खरा वाटतो. आणि म्हणून तर आपण संसारासाठी रडतो. देवासाठी कोण रडलेलं बघितलंय का तुम्ही? आणि जो देवासाठी रडतो तो भाग्यवानच आहे असं समजायचं. आपल्याला काय खरं काय खोटं याच्यातला फरकच कळत नाही हो. पण जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे, लक्षात घ्या. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुजागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. पण ज्याला या सत्याची जाणीव कळत नाही तो अज्ञ आहे. दुसरा वर्ग अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ म्हणजे थोडं थोडं सगळ्या विषयातलं कळतं. एक प्रति अज्ञ तरी बरा, पण अल्पज्ञ त्याच्यापेक्षा वाईट बरं का. ज्याचा पाठ कमी असतो तेच कीर्तनात प्रमाण देत. म्हणजे कमी ज्ञान आणि वळवळ फार असते. विठाला अल्पज्ञ थोडं थोडं सगळ्या विषयातलं कळतं. तज्ञ त्याला म्हणायचं सगळं, एक विषय जो आहे त्या विषयातलं सगळं कळतं त्याला म्हणायचं तज्ञ. म्हणजे बघा, ज्याला डोळ्याचं कळतं, जो डोळ्याचा डॉक्टर आहे त्याला हृदयाचं कळत नाही. जो हृदयाचा डॉक्टर आहे त्याला कान घसा तपासता येत नाही, आहे की नाही? म्हणजे एकाच विषयातलं पूर्ण नॉलेज असणं त्याला तज्ञ म्हणायचं. काही दिवसांनी तर एवढी सुधारणा होणार आहे, डोळा तपासल्यानंतर डॉक्टर म्हणणार आहे की तुम्ही चुकून आलाय आमच्याकडं. अहो तुम्ही चुकून आला, अहो पण बाहेर बोर्ड आहे डोळ्यांचा दवाखाना. अहो बरोबर आहे, पण ते खाली कंसातलं वाचलं का? डाव्या डोळ्याचा, उजव्या डोळ्याचा तिकडं मागच्या चौकात. विठार एकाच विषयातलं पूर्ण नॉलेज असणं त्याला तज्ञ म्हणायचं. आणि सगळ्या विषयातलं सगळं कळतं त्याला सर्वज्ञ म्हणायचं. आणि सर्वज्ञ फक्त कोण आहेत? संत आहेत. संतांना तुम्ही भविष्यकाळ विचारा, पुढं काय होणार आहे, संत तुम्हाला सांगतील. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. हे भविष्य सांगितलं बरं का, पुढं काय होणार आहे. ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी.
आणि भ्रतारा सांडून घरोघर फिरतील नारी, पृथ्वीवरचा वारा थोर झुंजाट सुटेल, मोठ मोठे पर्वत तेही उडून जातील. हे भविष्य सांगितलं, पुढं काय होणार आहे. अहो संतांना तुम्ही भविष्य काळ विचारा, संत तुम्हाला भविष्याचं सांगतील. संतांना तुम्ही वर्तमान काळाचं विचारा, सध्याचं काय. जन तरी देखे कुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. जन तरी देखे कुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे संतांना तुम्ही वर्तमान काळाचं विचारा, सध्याचं काय संत तुम्हाला सांगतील. जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. देव धर्म सकळ पडिले सांधी, विषयी गोंधळ गाजतसे. हा वर्तमान काळ सांगितला. संतांना तुम्ही विचारा, भूतकाळाचं काय, पहिलं काय होतं, या जगाच्या आधी काय होतं, संत तुम्हाला सांग. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. पहिले होतेच नव्हते काही, चंद्र सूर्य जगाच्या आधी काय होतं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिलं काहीच नव्हतं. किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या आणि त्याला तुम्ही विचारा जगाच्या आधी काय, तर तो तुम्हाला सांगेल वृक्ष बीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. काय सांगतो, वृक्ष बीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. कोंबडी आधी का अंडा आधी, कुठलं पण एक सांगा. कोंबडी बरं ती कुठून आली, पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं, पहिल्या कोंबडीतून. ती कुठून आली, पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं, तांबड्या कोंबडीतून. ती कुठून आली, पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं, काळ्या कोंबडीतून. हे काही दिवसभर संपायचं नाही, ते काल्याचं कीर्तन होऊन जाईल, आहे की नाही. कितीही मोठा शास्त्रज्ञ असला आणि त्याला तुम्ही विचारलं या जगाच्या आधी काय, तर तो सांगेल वृक्ष बीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. पण संतांना विचारा, संत तुम्हाला सांगतात पहिले गोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. तेथे कढाल गज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, अमरपुरी तिचे घरकुली, कानोबा तेरे तेरे ते. पहिलं काहीच नव्हतं. पहिलं संत सांगतात सूर्यही नव्हता, चंद्रही नव्हता, तारेही नव्हते. मग होतं काय, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. शून्य होतं. मग शून्य होतं म्हणजे याचा अर्थ असा नाही की काहीच नव्हतं, काहीतरी होतं
पण ज्याला काहीच म्हणता येत नव्हतं असं जे होतं त्याचं नाव शून्य म्हणजे ब्रह्म होतं. मग तिथं काय झालं? तेथे एक ढालगज निर्माण झाली. अवघे शून्याचं होते पायी म्हणजे काय? काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच जेथ नाही म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण एका तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. काहीच जेत नाही अवघे शून्यच होते पाही. मग तिथं काय झालं? नाम ब्रह्म होतं. तिथं एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे कोण? ढालगज म्हणजे माया. बरं का? ढालगज म्हणजे माया. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पायवडी ख्याती केली. अमरपुरी तिचे घरकुली. कानोबा तेरे तेरे ते तो ती यश शिवला नाही. वांज गर्भीन झाली पाही. व्याली 5-25 पोरे तीही. कानोबा तेरे तेरे ते. ही माया आणि या मायेला पहिली 5 पोरं झाली. किती? 5 पोरं. कोणती 5 मुलं झाली? आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. ही पहिली 5 पोरं कुणाची? मायेची. मायेचा पहिला पोरगा, पहिला मुलगा, पहिला पुत्र कोण आहे? आकाश आहे. मग आकाशापासून जन्म झाला वायूचा. वायूपासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीपासून जन्माला येते ते पाणी. पाण्यापासून जन्म घेतला पृथ्वीने. हा उत्पत्तीचा क्रम आहे, लक्षात घ्या. लय क्रम याच्या उलट. हा म्हणजे हे एकात एक विलीन होतं. पृथ्वीचा लय कशात आहे? पाण्यात आहे. बघा तुम्ही पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये ढेकूळ टाका, विरघळतं का? जिथून ज्याचा जन्म आहे तिथं त्याचा लय. खोटं वाटत असेल तर पाणी घ्या 2 लिटर पातेल्यामध्ये, गॅसवर ठेवा, गॅस सुरू करा, कीर्तनाला या, कीर्तनावरून घरी जा. पातेल्यात एक पाण्याचा थेंब सुद्धा दिसणार नाही. कुठं गेलं पाणी? त्याच्या बापाच्या घरी गेलं. हा, कारण पाण्याचा बाप कोण आहे? अग्नी. अग्नीपासून जन्म आहे. त्यामुळे विलीन कुठं झालं? अग्नीमध्ये झालं. जिथून ज्याचा जन्म आहे तिथं त्याचा लय आहे. हा लय क्रम आहे आणि उत्पत्तीचा क्रम उलट. हा मायेपासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, हा उत्पत्तीचा क्रम आहे. आणि प्रत्येकाचा गुण हा ठरलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हा आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द आहे. वायूचा स्पर्श आहे. हा प्रत्येकाचे गुण आहेत हे. आणि बापाचा गुण पोरामध्ये उतरतो, बरोबर ना? बापाचा गुण एक तरी पोरामध्ये उतरतो. मग वायूचा स्वतःचा गुण स्पर्श आहे आणि वायूच्या बापाचा म्हणजे आकाशाचा गुण शब्द आहे. वारा वाहायला लागला की त्याचा आवाज येतो, हा आकाशाचा शब्द गुण आहे. आणि वारा वाहायला लागल्यानंतर त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, हा स्पर्श गुण वायूचा आहे. वायूपासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा गुण रूप आहे. अग्नीच्या बापाचा म्हणजे वायूचा गुण स्पर्श आहे आणि अग्नीच्या आजोबाचा म्हणजे आकाशाचा गुण शब्द आहे. हे 3 गुण कशामध्ये आहेत? अग्नीमध्ये आहेत. हे एकापासून एक भूत आपल्याला दिसू लागतात. मग अग्नी पेटवला की चटका बसतो, हात लावला की चटका बसतो. हा स्पर्श गुण कोणाचा आहे? अग्नीमध्ये वायूचा आहे. पेटवल्यानंतर त्या अग्नीचा आवाज येतो, हा शब्दगुण अग्नीमध्ये कशाचा आहे? आकाशाचा आहे. त्यानंतर अग्नीपासून जन्म घेतला पाण्याने. पाण्याचा स्वतःचा गुण काय? रस. पाण्याच्या बापाचा म्हणजे अग्नीचा गुण आहे रूप. पाण्याच्या आजोबाचा म्हणजे वायूचा गुण आहे स्पर्श आणि पाण्याच्या पंजोबाचा म्हणजे आकाशाचा गुण आहे शब्द. असे 4 गुण कशामध्ये येतात? पाण्यामध्ये येतात. बघा, काळं क्षार पाणी आपल्या डोळ्यांना दिसतं, हा रूपगुण कशाचा आहे? अग्नीचा आहे. हात लावला, हात बुडवला की थंडपणा जाणवतो, हा स्पर्शगुण कशाचा आहे? वायूचा आहे. जर समजा पाणी आपण खाली ओतलं तर बुडबुडबुड असा आवाज येतो, हा शब्दगुण कशाचा आहे? आकाशाचा आहे. आणि मग पाण्यापासून जन्माला येते ती पृथ्वी. पृथ्वीचा गंध गुण आहे, गंधवती पृथ्वी असं आपण म्हणतो. मृग नक्षत्राचा जर पाऊस पडला तर मातीचा सुगंध सुटतो आहे की नाही? गंधवती पृथ्वी. हा
मग ह्या पृथ्वीमध्ये वरचे बाकीचे गुण आहेत. जसं की आपण जमिनीमध्ये फळं आणि ते फळं आपण खातो, त्याचा रस आपल्या पोटात जातो. हा रसगुण पृथ्वीमध्ये पाण्याचा. कुठं तांबडी जमीन दिसते, कुठं काळी जमीन दिसते, हा रूपगुण अग्नीचा आहे. कुठं कठीणपणा जाणवतो, कुठं मऊपणा जाणवतो, हा स्पर्शगुण वायूचा आहे. किंवा भूकंप झाला, घर पडलं की आवाज येतो, हा शब्दगुण कशाचा आहे? आकाशाचा आहे. ही एकापासून एक उत्पत्ती आहे आणि म्हणून मायेपासून याची उत्पत्ती झाली, संपूर्ण जगत निर्माण झालं. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पा एवढी ख्याती केली. आणखी एक आधार तुम्हाला देते गीतेचा. गीतेमध्ये श्लोक आहे, मम योनिर महद ब्रह्म तस्मिन गर्भंध धाम्यहम. मम योनिर, इथं मम योनिरचा अर्थ मायाच होतो बरं का. मम योनिर म्हणजे माया. तो मायेपासून या जगाची उत्पत्ती करतो. म्हणजे तो स्वतः काही करत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही. तो मायेच्या द्वारा करतो. कशाच्या द्वारा? मायेच्या द्वारा. आपण म्हणतो ना, हे नगर आहे आणि त्या नगराला एखाद्या नेत्याचं नाव दिलं. मग ते आलते का नगरामध्ये? नाही हो. मग त्यांनी काही विटा दिल्या? अजिबात नाही. बांधकाम केलं? नाही हो, बांधकाम पण नाही केलं. मग तरी पण त्या नेत्याचं नाव या नगराला कसं काय? सत्ता होती ना. दिल्लीतून फोन आला मुंबईला, मुंबईवरून यंत्रला हल्ली आणि युद्ध पातळीवर हे बांधकाम पूर्ण झालं आणि म्हणून या नगराला आम्ही त्या नेत्याचं नाव दिलं. म्हणजे त्याने काहीच केलं नाही, पण त्या नेत्याशिवाय झालं नाही. त्याने सत्तेच्या द्वारा केलं. तसं हा काहीच करत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही. तो मायेच्या द्वारा करतो. विठ्ठल जयापासून सकळ महिमंडळे झाले किंवा प्रसवला विश्वतोची. म्हणून या जगाची उत्पत्ती झाली. आणि दुसरा एक पुरावा आहे, एकट्याला करमलं नाही म्हणून हे कलेन कंटेचे म्हणून एकट्याला करमलं नाही म्हणून या सृष्टीची निर्मिती झाली. प्रसवला विश्वतोची. म्हणून असा हा विश्वाला निर्माण करणारा परमेश्वर पण नवलाय. गोकुळातल्या नंद पाटलाला पप्पा म्हणतो आणि यशोदा मैयाला मम्मी म्हणतो. अभंगाच्या प्रथम विश्वाचा जनिता, 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 विश्वाचा जनिता.
निसा धनी धनी पद पद मप मप ग म रे ग प म ग रे सा निसा निसा धनी धनी पद पद मप मप ग म रे ग प म ग रे सा प म ग रे प म ग रे प म ग रे सा पाने जो देसी माता पाने जो देसी माता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. ज्याच्यामुळे हे विश्व निर्माण झालं असा विश्वाचा जनिता पण म्हणे यशोदेसी माता. ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई. त्रैलोक्याचा मालक आणि यशोदा मातेला आई म्हणतो. आता इथं आपण असा विचार करू भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं बरं का. अनंत जन्माचं तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे किंवा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच मुखी हरी पैठा होय हो त्याच मुखी हरी पैठा होय. त्या भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. मग एक असा उलटा विचार करू आपण ज्याचं नाव मुखाला येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. जन्म जन्यामी बहुगुण केले जन्म जन्यामी बहुगुण केले जन्म जन्यामी बहुगुण केले जन्म जन्यामी बहुगुण केले
झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगे जन्मो जन्मिया में जन्मो जन्मिया में बहु पुण्य केले जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया अनेक जन्माचं पुण्य आणि अनेक जन्माचं पुण्य असल्यामुळे तो भगवान परमात्मा त्याचं नाव आमच्या मुखामध्ये येतं. ज्याची पूर्व पुण्याई उदयाला आली त्याच्याच मुखातून भगवंताचं नामस्मरण आलं बरं का. डेली कमी करा. त्याच्याच मुखातून भगवंताचं नामस्मरण आलं. मग एक उलटा विचार आपण असा करू, ज्याचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तो भगवंत पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागल ला पुरावा आहे. म्हणून भगवंत आला तेथे म्हणून भगवंत आला तेथे तेवढं त्यांनी पुण्य केलं आणि म्हणून हरी पोटाला आला. हरीचं नाव मुखामध्ये घेण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. तर तो हरी पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य त्यांना लागलं असेल. म्हणून हा भगवान परमात्मा कुणाच्याही पोटी जन्म घेत नसतो, लक्षात घ्या. जन्म झाल्यानंतर अनेक प्रकारच्या लीला आहेत. एकदा गोकुळामध्ये चर्चा चालू आहे. आता टायमिंग संपला, थोडं थोडक्यात घेऊ. अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. तुला काही कळलं का ग? तुला काय माहिती आहे का? तुला काही कळतं का? अगं पण काय झालं, हा भगवान राधेच्या घरी जाताना लहान असतो आणि राधेच्या घरी गेल्यानंतर तो मोठा होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. अशी चर्चा चालू आहे. एके दिवशी काय झालं, एकदा कृष्ण रडायला लागला, सारखा रडायला लागला. रडते माझे वाळताने समजावी ताराहीना. रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. नाना
परी समजावीते, नाना परी समजावीते, मगेला ते खाया देते, नाना परी समजावीते, मागेला ते खाया देते, थापटोनी निजावीते, याचा डोळा लागेना, रडते माझे बाळताने, समजावी ताराहीना. कृष्ण रडायला लागला, काही केलं तरी थांबेना. त्या गोपिका त्या कृष्णाला म्हणत होत्या, अरे चॉकलेट घे रे कृष्णा, बिस्किट घे रे कृष्णा. पण कृष्ण मात्र रडायचा थांबत नव्हता. आणि झालं काय, रस्त्यावरून राधा चालली होती आणि रस्त्यावरून जात असताना राधेने तो कडेवरचा कृष्ण पाहिला आणि कडेवरच्या कृष्णाने त्या राधेकडे पाहिलं आणि एकाएकी कृष्ण मोठमोठ्याने हसायला लागला. त्या चॉकलेट देणाऱ्या आणि बिस्किट देणाऱ्या तर चकितच झाल्या. आम्ही मगाचपासून चॉकलेट घे म्हणतो, बिस्किट दे म्हणतो, आणि ही कोण आहे? हिला पाहिलं की हा हसायला लागला. यशोदेने राधिकेला बोलवलं, राधे इकडे. राधा आली आणि आल्यानंतर त्या गोपिका तिला विचारायला लागल्या, अगं आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून मागं लागलो, याच्या चॉकलेट घे, बिस्किट घे, तरी पण हा रडायचा थांबत नाही, आणि तू याला काहीच नाही दिलं तरी तुझ्याकडे पाहून हा हसला. राधिका म्हणाली, तुम्ही तरी सकाळी 9 पासून लागल्या, पण मी अनेक जन्मापासून याची सेवा करते. कशी? याच्या लागी हो त्याजियेले भोग, याच्या लागी हो त्याजियेले भोग, याच्या लागी हो केले नाना याग, याच्या लागी हो केले नाना याग, याच्या लागी हो केले नाना याग, याचे लागी हो याच्या लागी हो अष्टांगाधी योग, याच्या लागी हो अष्टांगाधी योग, याच्या लागी हो अष्टांगाधी योग, याच्या लागी हो याच्या लागी विषयाचा त्याग, याच्या लागी विषयाचा त्याग, याच्या लागी विषयाचा त्याग हो, याच्या लागी विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केलीये सूचना, जन्मोजन्मांतरी केलीये सूचना, जन्मोजन्मांतरी केलीये सूचना, जन्मोजन्मांतरी केलीये सूचना, जन्मोजन्मांतरी केली हो सूचना, जन्मोजन्मांतरी केली हो सूचना, जन्मोजन्मांतरी केली हो सूचना, जन्मोजन्मांतरी केली हो याच्या लागी हो त्याजियेले भोग, याच्या लागी हो त्याजियेले भोग, याच्या लागी हो केले नाना याग, याच्या लागी हो केले नाना याग, याच्या लागी हो
अष्टांगाधी योग याच्या लागी हो अष्टांगाधी योग याच्या लागी विषयाचा त्याग याच्या लागी विषयाचा त्याग हो जन्म जन्मांतरी केली हे सूचना भक्षिले कंदमुळे रक्षिले जीवना अनेक जन्म मी याच्यासाठी हे केलंय म्हणून तर तो हसलाय माझ्याकडे पाहून आहे की नाही हा आणि मग यशोदा माता म्हणतात राधे एक काम करत जा ना म्हटल्या ज्यावेळेस माझा कृष्ण रडत जाईल त्यावेळेस तू येत जा ना राधा म्हणते नाही सासू सासरे कुठं जाऊ देत नाही मग तू एक काम कर ना ज्यावेळेस माझा कृष्ण रडत जाईल त्यावेळेस तू माझ्या कृष्णाला घरी घेऊन जात जा ना हो ते जमल म्हटले आणि मग राधिका कृष्णाला घरी घेऊन जायला लागली कृष्ण रडायला लागला की राधा कृष्णाला घरी घेऊन जायची आहे की नाही राधे 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 ही श्याम सुंदरा आणि मग घरी नेल्यानंतर राधा म्हणाली काय म्हणाली देवा तुम्ही लहान आहे हो तुम्ही मोठा असायला पाहिजे होता असं म्हटल्या बरोबर 25 वर्षाचा तरुण झाला देव राधिकेच्या आनंदाला पारावार नाही राधेला आनंद झाला पण तेवढ्यात राधेचा पती अनया सकाळी गुरं घेऊन गेला होता तो 12 वाजताच घरी आला दारावर थाप मारली राधे दार उघड असं म्हटल्यानंतर राधा म्हणायला लागली देवा हे 14 जानेवारी कधीच घरी येत नाही ना आज कसं काय टपकलं सकाळी लवकर जातं संध्याकाळी घरी येतं ना आज लय लवकर आलं 12 वाजताच देवा तुम्ही लहान व्हा देव म्हटले जमत नाही राधे हा आता लहान होता येत नाही बाहेरून आवाज येतोय राधे दार उघड राधा म्हणते देवा माझं काही खरं नाही देवा तुम्ही लहान व्हा जमत नाही राधे आणखी मोठं सांग आता जमत नाही म्हटल्यावर आता मात्र राधेला त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली अश्रूंची भाषा भगवंताला लवकर समजते रडलं पाहिजे पण कुणाजवळ एकतर देवाजवळ नाहीतर मग ते संतांजवळ संसारिकापाशी काय रडायचंय अरे संसार योग के सामने क्या रोना ओ भी रोने वाले हम भी रोने वाले अरे संसार योग के सामने सीना निकल कर चलना चाहिए हा रडायचं असेल तर भगवंताजवळ रडलं पाहिजे राधा रडायला लागली तेव्हा देवाला दया आली आणि 2 वर्षाचा देव लहान झाला पिवळा झगा कारे कुरळे केस डोळ्याला काजळ माथ्यावरती मोरपीस आहे हा गालावरती खड्डा हातामध्ये खुळखुळा राधेच्या आनंदाला पारावार नाही लगेच गेली पदर कमरेला खोसला धाडकन दरवाजा उघडला विजयसारखी कडाळली पतीवरती ओ मगाचपासून काय हाक मारताय राधे दार उघड ओ मी काय भैरी का मला ऐकायला येत नाही का अख्ख्या गावाला बोलवता का याला म्हणायचं उलटा चोर कोतवाल कोदाटे असं म्हटल्यानंतर अनया म्हटला राधेचा पती म्हटला रे मगाचपासून मी ऐकतोय मोठ्या माणसाचा आवाज येतोय अहो मोठ्या माणसाचा आवाज नाही तो आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला जर अशा शंका कुशंका घ्यायच्या असतील तर उद्यापासून ड्युटी बदल मी गुरं घेऊन जात जाईल तुम्ही स्वयंपाक करत जा आपण मी मगाचपासून अर्धा तास झाला ऐकतोय मोठ्या माणसाचा आवाज येतोय अहो मोठ्या माणसाचा आवाज नाही मोठ्या माणसाचं लेकरू आहे आपल्या घरात आणि अनयाच्या हाताला धरून अनयाला पलंगाजवळ आणलं आणि म्हटले बघा बघितलं अनयाने कृष्णाचं रूप आणि कृष्णाला असं उचललं आपल्या हृदय सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना सगळे गोपाळ त्या ठिकाणी शिदोरा घेऊन राणामध्ये गेले गायी राखण्याकरता गायी चारण्याकरता आणि मग त्या ठिकाणी बरेच खेळ खेळले खेळामध्ये रममान झाले पण झालं काय माहिती आहे का त्या कृष्णांच्या सवंगड्यामध्ये एक बोबड्या नावाचा एक कृष्णाचा मित्र होता तो आलाच नाही हो आलाच नाही तो आणि कृष्णाने विचारलं अरे सगळे आले बोबड्या का नाही आला एक जण म्हटला बोबड्या तुमच्यावर रुसलाय म्हटला कृष्णाला रुसलाय तर रुसलाय म्हटल्यानंतर कृष्ण बोबड्याच्या घरी आले हा परमार्थातला विजय आहे बरं का
देव स्वतःहून आपल्याकडे येणं हा परमार्थातला विजय आहे. भगवान श्रीकृष्ण बोबड्याकडे आले आणि बोबड्याला म्हटले, का रे बोबड्या, अरे चल आपल्याला खेळायला जायचंय. तर बोबड्या म्हटला, कृष्णा मला राग आलाय. म्हटला, राग आलाय? कशाचा राग आला? बोबड्या म्हटला, कृष्णा आजपासून हा बोबड्या तुझ्यासोबत येणार. अरे पण झालं काय? तर बोबड्या होता म्हणजे तो बोबडाच बोलायचा म्हणून त्याचं नाव बोबड्या होता. त्याच्या भाषेमध्ये त्याने सांगायला सुरुवात केली, झालं काय? झालं काय म्हटल्यानंतर बोबड्याने सांगायला सुरुवात केली, दैबा कितना नको लेबा, दैबा कितना नको लेबा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. दैबा कितना नको लेबा, दैबा कितना नको लेबा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. अरे पण झालं काय? कारण काय? तेव्हा बोबड्याने कारण सांगायला सुरुवात केली, अतित एकदा तगली बोल मिळून, अतित एकदा तगली बोल मिळून, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या, काकड्या काकड्या, माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या, सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या, मी ककली तोलायला गेलो लेबा, तिकलून आला माल्याचा मालक, माझ्यात चिंदीला धरलेलं बा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझा तंग येणार, आम्ही नाही 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 तुझा तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. अरे मग सगळी पोरं पळून गेली. कृष्ण म्हणायला लागले, अरे सगळी पोरं पळून गेली तेव्हा तू पण जायचं होतं ना. बोबड्या म्हणायला लागला, अरे कृष्ण मला त्याचा रागच आला नाही. म्हटला, अरे मग कशाचा राग आला? आता बोबड्याने खरं सांगायला सुरुवात केली बरं का. बोबड्याने खरं कारण सांगितलं, अतित एकदा तगली बोल मिळून, अतित एकदा सगली बोल मिळून, यशोदेच्या घरी गेलो लेबा, तुझ्या आईच्या यशोदेच्या, यशोदेच्या घरी गेलो लेबा, यशोदेच्या घरी गेलो लेबा, यशोदा मातेने पुरण पोळ्या केल्या होत्या, पुरणपोळ्या बाहेरून असतं ना पुरण, का आतून असतं? आतून असतं ना. यशोदा मातेने पुरण पोळ्या केल्या होत्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, मी पोली मागायला गेलो लेबा, मलाच हल्दी दिली लेबा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. शेवटी कृष्णाने डोक्याला हात लावला, म्हटलं एवढ्याशा कारणामुळं तू रुसून बसला वय. आणि मग अशी गंमत आहे ही काल्याच्या कीर्तनाची. भरपूर लीला आहेत, भरपूर सांगाल तेवढ्या कमी आहेत. मी सांगितलं तरी मला पुण्य आहे, तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला पुण्य आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि मग सगळे गोपाळ गेले, भरपूर खेळ त्या ठिकाणी
बरेच खेळ त्यावेळेसचे खेळ म्हणजे काय आपल्या आत्ताच्या खेळासारखे खेळ नव्हते, लक्षात घ्या. हबक तुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू हबक तुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू हबक तुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू हबक तुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळविती दांडू आता खेळविती दांडू खेळविती दांडू आता खेळविती दांडू हबक तुबक दिबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू हबक तुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा चेंडू फळी, त्यानंतर हमामा हुतुतू. भगवान परमात्म्याने सांगितलं रे तुम्हाला सुख पाहिजे का सुख का दुःख पाहिजे. गोपाळ म्हणाले अरे काय कमाल आहे देवा, आम्हाला सुख पाहिजे म्हटले. अरे मग तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर मी 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 करत खेळायचं नाही, हुतुतू करत खेळायचं. कसं खेळायचं? हुतुतू करत खेळायचं तर तुम्हाला सुख आहे. मी मी करत खेळला तर तुम्हाला दुःख. जीवनामध्ये मी करणं माझं पण हे माणसाला दुःख देतं. जसं की बघा एक मैना नावाचं पाखरू एका मार्केटमध्ये आलं आणि ते असं म्हणायचं मैना. काय म्हणायचं? मैना. लोक पैसे टाकायचे 1-2 रुपये असे पैसे टाकायची लोक आणि त्या 1-2 रुपये करत करत त्याच्याकडे 200-300 रुपयाची नाणी झाली. कुणाकडे? त्या मैनावाल्याकडे. आणि त्याच मार्केटमध्ये एक जणाने शेळी आणली. याच्याकडचं पाखरू करायचं मैना आणि त्याच्याकडे ती शेळी करायची मै. आहे की नाही? काय झालं? एक कसाई आला, तिला विकत घेतलं आणि दुसऱ्या दिवशीच तिची कत्तल झाली. म्हणून मैना करत जगलं पाहिजे. मी करत जगला माझं पण हे माणसाला दुःख देतं. जीवनामध्ये कसं जगायचं कसं वागायचं हे त्यांच्या लीलेतून भगवान परमात्म्याने आपल्याला शिकवलं. चला आता उशीर झाला, वाजत आल्या. आता देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही का लागू मटा. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांसह जो काला केला तोच काला तोच प्रसाद आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. भजन झाल्यानंतर जय विठ्ठल होईल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आरती होईल. ज्ञानेश्वर धारा तोई दोई कोपरा तुका मने कंठी दैला कृष्ण मनी योगा जनी प्रकाश ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाडे ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवारी का पडे त्याचा पडले तुका मने भोग गेला निवारून गेला करुणी आरती चक्र